अरे बापरे, खरंच खरंच लिंगाचा डोंगर ही ट्रेक आयुष्यात एकदा तरी करायलाच पाहिजे. तर चला मंडळी, आत्ता निघूया आपण. तर नमस्कार मंडळी, मी तुषार. तर स्वर्गभूमी रत्नागिरीमधून तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 15 ऑगस्ट, सर्व स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आता जाऊया आपण ट्रेकला, लिंगाच्या डोंगरला. सगळी मंडळी आहे. आता बघूया कशा प्रकारे ट्रेक होतोय. तर आता फायनली देवरुखमध्ये भगतवाडी हा जो लिंगाच्या डोंगरचा बेस पॉईंट आहे तिथे पोहोचलेलो आहे. बघा इथे भगतवाडी लिहिलंच आहे. इकडे सगळी पार्किंग आहे 4 व्हीलरची. 2 व्हीलर बहुतेक वरती जातात. आता आम्ही ट्रेकला सुरुवात करणार. साधारण 1.5 तासाचा ट्रेक आहे, परंतु आमच्याकडे बघून आम्हाला बहुतेक 2 ते 2.5 तास लागणार आहे. आणि वाट सापडेल त्याच्यावर डिपेंड आहे. आणि सोबत येणार असाल तर काठ्या महत्त्वाच्या आहे, कारण चढण आहे, त्याच्यामुळे काठी सोबत असेल तर अतिउत्तम. आणि इकडे पोचल्या आधीच इकडे सूचना फलक लावलेलाच आहे. आपली जबाबदारी स्वतःच घ्यायची आहे, दुसरा कोण आपली जबाबदारी घेणारच नाही आहे. हे बघा इकडे. आणि इकडे आणि काठ्या शोधायला सुरुवात केली. एकेकाला एक काठी तर गावते. आता बघूया आम्हाला काय गावणार आहे की नाही. हा, छत्री टेकत. फायनल ट्रेकला सुरुवात झाली. आणि ट्रेकला सुरुवात करताच पहिल्यांदाच वाट चुकलेलो आम्ही. साधारण 1 तास 40 मिनटं लागतात, परंतु अशाच वाटा चुकलो तर साधारण 2 ते 3 तास सुद्धा लागतील. आता बघूया किती वेळ लागतोय तो. आणि वरती ट्रेकला जाताना अशी जुनी घरंसुद्धा लागतात, जी सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. तर आता फायनली खऱ्या ट्रेकला सुरुवात झाली. एक छोटी अशी वाट, दोन्ही साईडला झाडी आणि आपल्यासोबत असणारी सगळी मंडई. हे बघा, आता सुरुवात होते या ट्रेकला, खऱ्या ट्रेकला. खतरनाक आहे, परंतु रस्ते माहीत पाहिजे, नाहीतर चुकलात तर फसलात. तर म्हणजे बघा इथे आता रिबीन बांधलेलं आहे, म्हणजे हीच वाट आपल्या लिंगाच्या डोंगरकडे नेणार आहे. खालून अर्धे मंडी येतात आहे, थोडेसे दमलेले दिसतात आहे. अरे बापरे, गेले. त्या रानवाटा एक्सप्लोअर करताना खूप मजा येते, फक्त वाट माहिती पाहिजे. थोडंसं दमायला पण झालं, परंतु लिंगाचा डोंगर खूप दिवसापासून प्लॅन करत होतो आम्ही, आणि तो आजचा दिवस हा ट्रेकसाठी उजळलेला आहे. इथे 2 वाटा बनवल्या आहे. इथं थोडीशी झाड आहे, त्याच्यामुळे आपण इकडून जाऊया. तर आता या स्पॉटला पोचलो आहे, मस्तपैकी गडद झाडीतून आलो आहे. आणि समोरच आहे लिंगाचा डोंगर. दाखवण्याचा प्रयत्न करूया, दिसतो की नाही. धुका आहे तो बघा, समोर आहे तिथे. हा बघा भाई, असला व्ह्यू लागलाय ना, खतरनाक व्ह्यू आहे. आणि हा व्ह्यू आहे ना जबरदस्त आहे. पूर्णपणे झाडी, आणि झाडीमध्ये तयार झालेला सुंदर असा बोगदा. खतरनाक आहे. आणि मंडळी हा बघा, आज समोर आहे तो, आता जे तुम्हाला बोललो, एक झाडीच्या मध्ये निसर्गाने तयार केलेला एक सुंदर असा बोगदा. चलो भाई चलो. आणि हा बघा म्हणजे हा आहे बोगदा तो. ओ माय गॉड, हे बघा पूर्णपणे झाडी. काय यार निसर्ग आहे बघा, खतरनाक आणि सुंदर. अरे आता पडलोच असतो. कुठे आलोय बघा, आणि खूप उदास झालंय. हार्टबीट सुद्धा वाढले, आणि खरंच बेकार अवस्था झाली. सकाळी लवकर ट्रेकला येत जा. तर बघा म्हणजे आता खूप दमलेलो आहे, आणि एका प्लेन स्पॉटला पण आता बसलेलो आहे. हालत एकदम बेकार झालेली आहे. सगळेजण बसलेले, अर्धे तर वरती गेले, आणि समोर दिसतोय डोंगर, तिथपर्यंत जायचं अजून. आता दिसतोय डोंगर आपल्याला, इथपर्यंत जायचं आहे. हे बघा. तर बघा म्हणजे काय लोकेशन आहे, अप्रतिम असं लोकेशन आहे. आता इथं थोडासा विश्राम घेतलाय, कारण दमाला पण खूप झालंय. खतरनाक लोकेशनच खतरनाक आहे. जेवढे लोक येतात आहे, आराम करावाच लागतोय. आणि पूर्णपणे उतार आहे, खाली जाताना तर व्यवस्थित जावं लागणार आहे. आणि जसं जवळ येतोय तसा समोरचा व्ह्यू क्लिअर दिसायला लागलाय.
तर लोकेशन बघा, आता पुढे चालत चालत येतोय आणि हा व्हायरल स्पॉट आहे. इथल्या खूप साऱ्या रील्स आपल्याला दिसतात इंस्टाग्रामवरती. आता आम्ही सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. परंतु व्ह्यू बघा, खूप रिस्की आहे. खाली पूर्णपणे दरी आहे आणि एक छोटीशी पायवाट. परंतु हा व्ह्यू बघून आहे ना, जो खालून येणारा थकवा आहे ना, तो पूर्णपणे गायब होतो. आता वरती जाऊन तर आणखी एकदम रिलॅक्स होणार, कारण वरतून जो व्ह्यू दिसतो तो प्रतिमच. तर बघा म्हणजे काय हा जो व्हॅली व्ह्यू आहे ना, अरे बाप रे, खतरनाक आहे खरंच. तुम्हाला लिंगाच्या डोंगरला यावंच लागतं म्हणजे. हे बघा, बाप रे बेकार. आणि समोर दिसणारा व्ह्यू खरंच शब्द नाही आहे. आज 15 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे खूप सारे लोक फिरायला सुद्धा आलेले आहेत. आणि हा व्ह्यू जो आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगावर, हा मार्लेश्वरचे धबधबे आहेत. 7 धबधबे काहीतरी आहेत, त्यातला सर्वात वरचा मोठा धबधबा बघा, जबरदस्त म्हणजे खतरनाकच. अरे बापरे, खरंच लिंगाचा डोंगर ही ट्रेक आयुष्यात एकदा तरी करायलाच पाहिजे. आणि भाई काय दिसतंय बॅकग्राऊंडला बघा, हे बघा सह्याद्रीच्या कपाऱ्यातून पडणारे, मार्लेश्वरला जाणारे सगळे धबधबे एका रांगेत आपल्याला दिसत आहेत. सर्वात मोठा धबधबा तर अप्रतिम, म्हणजे भाई खतरनाक. काय डोंगर रांगा दिसत आहेत जवळून. हे आम्ही सर्व मार्लेश्वराच्या मंदिरातून बघितलं, परंतु आता हे खरंच इथून बघण्याचा जो नजारा आहे ना भाई. आणि हे बघा खाली दिसतंय आपल्याला इथून सरळ मार्लेश्वरचं मंदिर. हे बघा इकडे मार्लेश्वरचं मंदिर आणि बरोबर समोर आपण आत्ता उभे आहोत पूर्ण मार्लेश्वरचं सेवा. खाली पार्किंग आणि तिथूनच हा डोंगर क्लिअर दिसतो आणि वरतून पडणारे धबधबे. तर आता अर्ध्यापर्यंत आलोय आणि आता पाऊस सुरू झाला, त्याच्यामुळे वरती जाण्याची काही रिस्क घेत नाही आहे. कारण खूप जण लोक वरतून आले बोलतात की पाऊस पडलाय, त्याच्यामुळे सगळं स्लिपरी झालंय. त्याच्यामुळे वरती काय जायची रिस्क आपण घेत नाही. थोडा वेळ थांबणार इथेच आणि इथूनच माघारी परतणार. आमचे थोडेसे मंडई वरती गेले, त्यांचीच यायची वाट बघतोय आता आम्ही. म्हणजे आता खाली आलो. खाली येताना आहे ना, पाय पूर्णपणे थरथरत होते. खरंच वरपर्यंत त्याची डेअरिंग नाही झाली. आपले मंडई तर गेले, आपण काही जास्त रिस्क नाही घेतली. आणि वरती बघा आता धुका भर लागला थोडेसे म्हणजे, कारण जो वरचा जो खाली उतरायचा पोर्शन आहे ना, पाऊस पडल्यामुळे पूर्ण स्लिपरी झाला. तर धुका बघा काय भरायला लागलंय ते. बापरे, हा धबधबे पण काहीच दिसत नाही. धुका बघा काय पसरलंय. बघताय ना, सगळा डोंगर पूर्ण धुक्याखाली दबला गेलाय. बघा आता आपली मंडई पण येतात, ती सुद्धा दिसत नाही. बरोबर अक्षय येतोय चालत. अक्षय आपली मंडई वरतून येते, परंतु वरतून येताना सुद्धा रिस्की होत आहे. आता बघा काय धुकं भरलंय. बाप रे बाप, ही खरी ट्रेक आहे खरंच. आणि आपल्या भावाने कमाल केलंय. भिजल. तर आता सर्व आणलेली होती बेल वगैरे खाल्लेली. आता डोंगरावरून उतरले होते, मी खालीच बसून राहिलो होतो. तर ट्रेक थोडीशी डिफिकल्ट सुद्धा आहे. तर येताना चौकाच्या सेफ्टी शूज वगैरे सुद्धा घालून या. तर म्हणजे आता व्हिडिओ आपली इथेच संपते. पाऊस पण खूप यायला लागला आहे. चला बाय, सबस्क्राईब करा.